फायनल डेस्टिनेशन रिव्हील करूया. आम्ही आलोय डेहराडूनला. एअरपोर्टमध्ये बाहेर येताच 6 डिग्रीवरती आम्ही फ्रीज होऊन गेलो होतो. आम्ही निघालोय ऋषिकेशला. येस, पुढचे 2 दिवस आम्ही असणार आहोत ऋषिकेशला. उतरल्या-उतरल्या चहा आणि मॅगीचा नाश्ता केला. त्यानंतर आम्ही रामझुलाच्या इथेच उतरलो होतो. कारण हे वन ऑफ द टुरिस्ट स्पॉट आहे आणि आय-एन-एज आमचं हॉटेल इथून फक्त 5 मिनिटावरती आहे. त्यानंतर शुभम आणि हार्दिकची रस्त्यातली ही मस्ती. नंतर न्यूने रेकमेंड केलेला चोटीवाला बाबा इथे आम्ही लंचसाठी गेलो होतो. तिकडे आम्ही दाल चावल आणि राजमा चावल हे ट्राय केलं. नंतर मला स्लिंग बॅग हवी होती म्हणून एका शॉपमध्ये गेलो आणि स्लिंग बॅगसुद्धा घेतली. पुन्हा निवांत वॉक करत-करत आम्ही गंगा नदीच्या किनारी आलो. डोळ्यांना तृप्त करणारं असं हे दृश्य होतं. त्यानंतर पुन्हा रामजूला क्रॉस करून आम्ही नदीच्या पलीकडे गेलो. आम्ही रिव्हर राफ्टिंगसुद्धा केली होती, पण ह्याची फुटेज तुम्हाला मेन व्लॉगमध्ये बघायला मिळेल. रिव्हर राफ्टिंगनंतर थंडी लागत होती, म्हणून आम्ही नदीच्या किनारीच बसून मस्त गरमागरम चहा पिला. न्यू आणि शुभम थोडेसे भिजले होते, म्हणून ते शेकोटीच्या बाजूला स्वतःला सुकवण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर गंगा नदीच्या किनारी वॉकसाठी गेलो. ह्या वॉकचा एक्सपिरियन्स म्हणजे नदीचं संथ पाणी, थंडगार हवा, नदीच्या किनारी असलेल्या मंदिरांमध्ये चालू असलेल्या आरतीचा तो मंत्रमुग्ध करणारा आवाज, असं काहीसा स्पिरिच्युअलिटी आणि पीसफुलनेसचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन होतं. आजच्या दिवसाचा एंड आम्ही स्काय कॅफेमध्ये डिनर करून केला. पुन्हा भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये.